valuable and precious. Crossbred or improved plant material need to grow in a nursery. जे एखादं प्लांट मटेरियल आहे जे आपल्याला त्याची प्युरिटीबद्दल शाश्वती नाही, त्या अगोदर आपल्या रोपवाटिकेत ग्रो केलं पाहिजे. सो इट रिक्वायर्स स्ट्रिक्ट सुपरविजन, use of certain techniques for maintaining purity which is possible in a reliable nursery. जे ते प्लांट मटेरियल किती व्हॅल्युएबल आहे बघा, त्याचे जर व्हरायटीचे कॅरेक्टर्स ते दाखवत नसेल, त्याची स्पेसिस काय आहे, तर ते व्हॅल्युएबल आहे, प्रेशियस मटेरियल आहे. परंतु जर ते दुसऱ्या कुठल्या व्हरायटीबरोबर क्रॉस झालेलं असेल तर त्या प्लांट मटेरियलची प्युअरिटी राहू शकते. म्हणून आपण प्युअर म्हणतो. प्युअर आहे का असा शब्द वापरतो. तर प्युअर म्हणजे ज्याच्यामध्ये शाश्वतता आहे, खात्री आहे, किंवा ज्याच्यामध्ये भेसळ नाही. दुसरा पॉइंट आहे प्युअरी नंतर श्युअरिटी. श्युअरिटी म्हणजे ॲश्युरन्स किंवा खात्री. ॲश्युरन्स अबाउट द जेन्युइननेस ऑफ द प्लांट्स इज व्हेरी इसेन्शियल. बघा, आपल्या त्या मटेरियलची प्युअरिटी ठरवण्यासाठी खात्री देणं आवश्यक आहे. ॲश्युरन्स अबाउट द जेन्युइननेस, purity of the plants is very essential. So quality of the nursery produce can be maintained by controlling all the activities in standardized manner. तर कुठल्याही मटेरियलची क्वालिटी किंवा प्लांट मटेरियलची क्वालिटी मेंटेन करायची असेल किंवा क्वालिटी टिकवायची असेल, कंट्रोल करायची असेल, तर काही ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा स्टँडर्ड प्रोसिजर आहे ती फॉलो केली जाणं आवश्यक. म्हणून त्याला म्हटलंय ॲश्युरन्स किंवा त्याला आपण म्हटलंय श्युअरिटी. तर ॲश्युरन्स किंवा श्युअरिटी ही प्युअरिटी नंतर येणारा दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे. तिसरा फॅक्टर आहे क्वालिटी. तर नर्सरीमध्ये जे प्लांट प्रोपगेट करतो आपण किंवा जे रोपं रिप्रोड्यूस करतोय किंवा जे प्लांटिंग मटेरियल आपण मल्टिप्लाय करतो त्याची क्वालिटी ही फार आवश्यक आहे. सर नर्सरी ग्रोअर हॅज फुल कंट्रोल ओव्हर द क्वालिटी ऑफ द प्लांट मटेरियल रेज्ड सो फार ॲज द रिक्वायरमेंट्स ऑफ व्हेरियस कॅटेगरीज अँड क्लासेस. तर त्या बियाची किंवा त्या प्लांटिंग मटेरियलची क्वालिटी असणं त्याची फार महत्त्वाचं आहे. क्वालिटी असल्याशिवाय तुमच्या रोपाला किंमत नाही, व्हॅल्यू नाही. प्युअरिटी, श्युअरिटी, क्वालिटी. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे इकॉनॉमी. नर्सरीज प्रोव्हाइड्स genuine planting material at cheaper rate as well as inputs and technical know-how is readily available. If the requirement is small, it is economical to purchase from the big nursery, and if the requirement is in large quantity, one can produce those by himself. जर तुमची रिक्वायरमेंट छोट्या प्रमाणात असेल किंवा तुम्हाला प्लांटिंग मटेरियल प्युअर पाहिजे असेल तर तुम्ही रोपवाटिकेकर खरेदी करू शकता बिग नर्सरी. आणि तुमची गरज जर मोठी असेल तर तुम्ही मोठ्या नर्सरीमध्ये किंवा स्वतः रिप्रोडक्शन करू शकता. दिस इज द इकॉनॉमी. जे ज्या प्रमाणात रोपवाटिकेची आणि रोपांची किंमत तुमची गरज कमी असेल तर रोपं नर्सरीतून घेणं आवश्यक आहे. आणि मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलवरती रोपं पाहिजे असतील तर तुम्हाला ती रोपं मोठ्या नर्सरीतून खरेदी न करता आपण स्वतः त्याचं टेक्निक माहीत करून घेणं आवश्यक. नेक्स्ट, इकॉनॉमी नंतर पुढचा पॉईंट आहे इझी अवेलेबिलिटी. To reduce the cost on packing, carriage, transport, plants grown in own nursery are better, but to get specific planting material, purchasing is done by commercial. तर रोपं इझिली अवेलेबल होऊ शकतात नर्सरी ग्रो केल्यानं.
त्याच्यामुळं कॉस्ट कमी होते, त्याचं भाडं, वाहतूक ह्याचा खर्च कमी होतो. म्हणून स्वतः जर रोपं तयार केली तर दॅट विल बी बेटर. परंतु इट इज इम्पॉर्टंट टू गेट द स्पेसिफिक प्लांटिंग मटेरियल. आपल्याला जे आवश्यक आहे ते प्लांटिंग मटेरियल कमर्शियल नर्सरीकडून उपलब्ध करून घेणं फार आवश्यक आहे. म्हणून त्याला म्हटलं इझी अवेलेबिलिटी, टाइमली अवेलेबिलिटी. नंबर अँड टाइप्स ऑफ प्लांट्स नीडेड ॲट पर्टिक्युलर टाइम अँड प्लेस कॅन बी मेड बाय नर्सरी. तुम्हाला किती रोपं पाहिजेत, किती क्वांटिटीमध्ये पाहिजेत, कुठल्या प्रकारची पाहिजेत, ही तुम्हाला नर्सरीमधून वेळेत उपलब्ध होऊ शकतात. हा नर्सरीचा फायदा आहे, महत्त्व आहे. कारण आपण रोपं तयार करायचं म्हटलं तरी वेळ लागू शकतो. तेवढं जेन्युइन प्लांटिंग मटेरियल नसणार आहे आपल्याकडं. तर त्याच्यासाठी नर्सरी हे फार महत्त्वाचं साधन आहे. जर तुम्हाला वेळेत रोपं पाहिजे असतील किंवा वेळेला पाहिजे असतील तर दॅट इज द टाइम इम्पॉर्टंट, दॅट इज द टाइमली अवेलेबिलिटी ऑफ नर्सरी. पुढचा पॉईंट आहे फ्रीडम फ्रॉम डिसीजेस अँड इन्सेक्ट. कुठलीही नर्सरी उभा करताना रोग आणि कीडमुक्त रोपं असणं आवश्यक आहे. So since the plants are raised under the strict supervision of the nursery grower, proper and timely treatment to control disease and pest are possible in nurseries. So the plants which are healthy during the early period of growth are usually more vigorous since they are established. म्हणून म्हटलंय रोग आणि किडीपासून रोप मुक्त पाहिजेत, रोपवाटिका मुक्त पाहिजेत. त्या रोपवाटिकेच्या मालकाचं सुपरविजन स्ट्रिक्ट पाहिजे, जेणेकरून रोपं आपल्याला रोग आणि कीड मुक्त आणि हेल्दी ग्रोईंग, विगरस ग्रोईंग मिळते. सो द प्लांट्स आर विच आर हेल्दी ड्युरिंग द म्हणजे जी रोपं सुरुवातीच्या अवस्थेत रोगमुक्त असतात ती वेगाने किंवा जोमाने वाढतात. So another benefits or importance of the nursery that we have to study, that is the proper utilization of land and farm resources are also possible. जे रोपवाटिकेमुळे आपल्या शेतावरती असणारे असंख्य रिसोर्सेस, उदाहरणार्थ लँड आहे, जमीन आहे, किंवा फार्मवरती असणारे मटेरियल असेल, पाणी असेल, लाईट असेल, त्याचा सुद्धा वापर आपण पुरेपूर करू शकतो. नर्सरी ॲक्टिव्हिटीज प्रोव्हाइड opportunity फॉर एम्प्लॉयमेंट, प्रोडक्शन ऑफ सीडलिंग इन नर्सरी, प्रोव्हाइड सफिशियंट टाइम फॉर प्रिपरेशन अँड कल्टिवेशन ऑफ द लँड. तर रोपं निर्मिती आपल्याकडं असलं तर आपण रोपवाटिका किंवा रोपं डेव्हलप करूपर्यंत आपलं शेताचे आपण मशागत करून शेत रेडी करू शकतो. तसंच आपण नर्सरीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करू शकतो. प्रोव्हाइड द एम्प्लॉयमेंट opportunity. So nursery activities provide opportunities for employment. So this is the 8 benefits or 8 important points we have studied from the nursery management, that we shortly again reconsider these points. The first point, that is the purity. Second point, surety. Third point, quality, economy, easy availability, timely availability, freedom from diseases and insects, and number 8 point, other benefits. So the first point, that is the purity. Purity of any plant material in respect and variety in maintaining purity nursery is essential. म्हणजे कुठल्याही रोपवाटिकेमध्ये किंवा रोपाच्या संदर्भात त्याची व्हरायटीची किंवा स्पेसीसचं प्युरिटी असणं नर्सरी व्यवसायासाठी आवश्यक आहे. श्युअरिटी म्हणजे खात्री, ॲश्युरन्स म्हणतात त्याला. ॲश्युरन्स अबाउट जेनेटिक प्युरिटी ऑफ प्लांट्स इज व्हेरी इसेन्शियल इन सच क्वालिटी ऑफ सीडलिंग इज मेंटेन्ड इन नर्सरी. जिथं शाश्वती आहे तिथं क्वालिटी आहे, किंवा क्वालिटी असेल तिथं शाश्वती राहते. सो द श्युअरिटी म्हणजे ॲश्युरन्स किंवा शाश्वती. नंबर 3 पॉईंट, क्वालिटी. नर्सरी ग्रोअर हॅज फुल कंट्रोल ओव्हर द क्वालिटी ऑफ द प्लांट मटेरियल. नर्सरी ग्रोअरला किंवा मालकाला
क्वालिटीवरती त्याचं पूर्ण नियंत्रण राहतं. नर्सरी प्रोव्हाइड्स प्युअर प्लांटिंग मटेरियल ॲट चीपर रेट, म्हणजे स्वस्तात किंवा कमी दरात किंवा परवडेबल दरात आपल्याला रोपं उपलब्ध होऊ शकतात. दिस इज द बेनिफिट ऑफ द नर्स. इझी अवेलेबिलिटी, प्लांटिंग मटेरियल इज इझिली अवेलेबल इन नर्सरीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचं प्लांटिंग मटेरियल आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. त्याला म्हटलं इझी अवेलेबिलिटी. टाइमली अवेलेबिलिटी, जे आपल्याला पेरणी करायची, लागण करायची, रोपं लावायचे, पाऊस येतोय, पाऊस पडतोय, पावसाचं नक्षत्र आहे, कालावधी चांगला आहे, तर आपल्याला पाहिजे तेवढी रोपं वेळेत उपलब्ध होऊ